काल खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला। या संदर्भात स्वतः खासदार निलेश लंके आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। काल जो प्राणघातक हल्ला झाला तुम्ही कसं बघता याच्याकडे? काल जी घटना घडली ती अतिशय चुकीची आणि एखाद्या सामाजिक काम करत असताना किंवा वकिली क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या जर एखाद्याला इतक्या अमानुषपणे जर मारहाण होत असेल तर ती घटना चुकीची आहे। त्यामुळे मी सुद्धा मला कळाल्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये मी स्वतः भेटलो, डॉक्टरांशी पण चर्चा केली, पण गंभीर स्वरूपाचा मार आहे, अजून तो पण ICUमध्ये आहे। कुठेतरी आता दोन्हीकडचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत, कसं बघता या सगळं तुम्ही या घटनांकडे? याला राजकीय वळण न देता काही समाजामध्ये विकृती असतात, त्या विकृतीमुळं आपण त्या एखाद्या पक्षाला पार्टीला आपण बदनाम करत असतो। त्यामध्ये कुठल्या पक्षाचा आणि पार्टीचा काही संबंध नसतो। कुठल्याच पक्षाचा नेता हा कार्यकर्त्यांना कधी सांगत नाही तुम्ही मारहाण करा, हे करा, ते करा। हे काही प्रत्येक पक्षामध्ये काही विकृत स्वरूपाचे लोक असतात, त्यांच्याकडून हा प्रकार झालेला काल आपल्याला पाहायला मिळाला। तुमच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे, कसं बघताय सगळीकडे? कुठलं आव्हान? आता हे सगळ्या घटना ज्या घडत आहेत त्या संदर्भात मी तर सगळ्यात महत्त्वाचं गुन्हेगारी आणि गुंडगिरीच्या विरोधातला कार्यकर्ता आहे। मी ज्यावेळेस आमदार म्हणून आल्यानंतर मी सुपा MIDC इतकी भरभराट डेव्हलप केली, ती फक्त सुपा MIDCमध्ये गुन्हेगारी आणि गुंडगिरी वाढून दिली नाही। माझा सुद्धा अजेंडा असेल विकासाबरोबर या अपप्रवृत्ती ज्या समाजात जन्माला येतात त्याचा नायनाट झाला पाहिजे। कुठेतरी राजकीय हेतूतूनच हा हल्ला झाल्याचं बोललं जाते। राजकीय हेतू असो किंवा कुठला हेतू असो, पण आपल्याला त्या गोष्टीच्या खोलात जायचं नाही आता, कारण मी पूर्ण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा कुटुंब प्रमुख म्हणून काम करतो आहे। त्यामुळं जी विकृती त्या विकृतीला पोलीस प्रशासनाने सुद्धा योग्य असा त्या ठिकाणी गुन्ह्याची नोंदसुद्धा केलेली आहे। अनेक ठिकाणी घटना घडताय, गुन्हा दाखल व्हायला उशीर होतोय का? शेवट आपण प्रत्येक वेळेस बऱ्याच वेळा आपण पोलीस प्रशासनाला दोष देत असतो, पण पोलीस प्रशासन आपल्या संरक्षणासाठी 24 घंटे डोळ्यात तेल घालून काम करतात बिचारे, आणि एका वेळी 4 5 घटना घडतात। त्यामुळं कधी कामाचाच एवढा त्यांच्या मागं व्याप असतो, त्यामुळं थोडीफार दिरंगाई ती होत असते। दुसरीकडे आता नगर जिल्ह्यामध्ये दोन्हीकडेही महाविकास आघाडीच्या जागा उमेदवार आलेले आहेत। आता दुसरीकडे कुठेतरी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आता मेळावा देखील आहे, वर्धापन दिन जे आहे ते साजरं होणार आहे, कसं नियोजन असणार आहे सगळं? नगर शहरामध्ये आपण राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिन आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाने घेत आहे। त्या ठिकाणी जे राष्ट्रवादी पक्षाचे नवनिर्वाचित जे खासदार निवडून आले त्यांचासुद्धा सत्कार होणार आहे, आणि तो मेळावा हा जिल्ह्याला नव्हे पूर्ण राज्याला नव्हे देशाला एक दिशा देणारा मेळावा असेल। काही राजकीय घडामोडी घडू शकतात? राजकीय घडामोडी तर चालू आहे, मला जास्त खोलात न जाता मी एकच सांगू शकतो की देशामध्ये इंडिया आघाडीचंच सरकार येणार आहे। निश्चितच आपण बघतो की देशात इंडिया आघाडीचं सरकार येऊ शकतं असा विश्वास जो आहे तो निलेश लंके यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरा अनिकेतसह कुणाल जायकर, TVN मराठी, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।